नमस्कार, मी विनया. आपलं स्वागत आहे PCMC न्यूजच्या आजच्या ठळक बुलेटिनमध्ये. चला तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. संपूर्ण राज्यात आज मुसळधार ते अतिवृष्टी सदृश पावसाचा इशारा देण्यात आलाय. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. त्यामुळे खबरदारी घ्या, सुरक्षित राहा. उपराष्ट्रपतीपदी CP राधाकृष्णन यांची निवड झाल्यानंतर महाराष्ट्रात राज्यपाल पदाचा कार्यभार आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवण्यात आलाय. आज सकाळी 11 वाजता राजभवनात त्यांचा शपथविधी पार पडला. आशिया कप क्रिकेटमध्ये भारतानं पुन्हा पाकिस्तानवर जोरदार विजय मिळवला. 7 गडी राखून आणि तब्बल 25 चेंडू शिल्लक ठेवत भारतानं सामना जिंकला. या विजयात कुलदीप यादव, बुमराह, सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा ठरले मुख्य शिल्पकार. मोशीतील जगातील सर्वात उंच शिल्प शंभूराजे यांना रविवारी ऐतिहासिक मानवंदना देण्यात आली. ढोल ताशांचा गजर, भगवे ध्वज आणि मर्दानी खेळांचा थरार संपूर्ण वातावरण भारावून गेलं होतं. हा सोहळा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने झाला. मोहननगरमधल्या ESI रुग्णालयात अतिदक्षता विभागाची सुरुवात झाली आहे. सध्या 9 रुग्ण इथे उपचार घेत आहेत. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या सूचनेनंतर ही सुविधा उपलब्ध झाली. देहूरोडमध्ये लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चौकाचं सुशोभीकरण आणि कैलासवासी यदुनाथ मामा डाखोरे यांच्या नावानं रस्त्याचं नामकरण करण्यात आलं. खासदार श्रीरंग बारणे, आमदार अमित गोरखे आणि प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. आकुर्डीत एक धक्कादायक घटना घडली आहे. सायबेरियन हस्की कुत्र्याला मारहाण करून ठार करण्यात आलं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. विद्यार्थ्यांमध्ये ऑपरेशन सिंदूर मोहिमेबाबत जागृतीचा कार्यक्रम झाला. निवृत्त एअर मार्शल प्रदीप बापट यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितलं की भारतीय सैन्य वर्षभर सज्ज असतं. देश कोणत्याही आव्हानाला समर्थपणे सामोरा जाऊ शकतो. मुलगी झाली म्हणून पत्नीचा खून करणाऱ्या पिंपरी चिंचवडमधल्या योगेश जाधवला न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2021 मध्ये ही खुनाची घटना घडली होती. जुनी सांगवीतील शुभंकर नायडू याची भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून निवड झाली आहे. कुटुंबीय आणि परिसरात आनंदाचं वातावरण आहे. पिंपरी चिंचवड भूमी अभिलेख कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी गणेश थोरात यांना अनियमिततेच्या कारणास्तव निलंबित करण्यात आलंय. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी PMRDAनं 7 गावांमध्ये भूसंपादनाचं काम सुरू केलंय. यामुळे मुख्य रस्त्यांवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. निगडीतल्या संस्कृती अपार्टमेंटमध्ये कर्जदारानं बँकेनं सील केलेल्या फ्लॅटमध्ये बेकायदेशीर प्रवेश केलाय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. मावळ तालुक्यातील बापूसाहेब भेगडे समर्थक आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई येथील पक्ष कार्यालयात हा पक्ष प्रवेश होणार आहे. नेमके कोणकोणते पदाधिकारी प्रवेश करणार आहेत याबाबत उत्सुकता आहे. साताऱ्यात होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. पुणे जिल्हा राष्ट्रीय लोक अदालतीत राज्यात अव्वल ठरलाय. 13 सप्टेंबर रोजी शिवाजीनगर इथल्या लोक अदालतीत 2,43,424 प्रकरणं दाखल झाली. त्यापैकी 1,45,101 प्रकरणं यशस्वीपणे निकाली काढली गेली. या माध्यमातून 665 कोटी रुपये तडजोड शुल्क वसूल झालं. प्रमुख न्यायाधीश MK महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली 135 पॅनलद्वारे हा उपक्रम यशस्वी झाला. खडकवासला धरणावरून मुठा नदीसाठी चांडव्यातून पाण्याचा विसर्ग आज सकाळी 9 वाजता 10,611 क्युसेक्स करण्यात आला असून पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त केला जाईल अशी माहिती देत प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हवामानाचा इशारा लक्षात घेऊन बाहेर पडताना काळजी घ्या. उद्या पुन्हा भेटूया PCMC न्यूजच्या बुलेटिनमध्ये. तोपर्यंत नमस्कार.